यांना न्याय कसपटे परिवाराला मिळाला पाहिजे या प्रकारे सगळ्या गोष्टी चालू आहेत। त्यांना सतत रोज काही नवीनची माहिती मिळाली तर त्यांना द्यायला सांगितलेले आणि ह्याच्यात फास्टॅगवर मी उद्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही दोघंही दिल्लीला जाणार आहे। त्यावेळेस आम्ही बरोबरच आहोत 2 तास विमानामध्ये। त्यावेळेस मी त्यांना सांगणार की बाबा ही केस आपल्याला फास्टॅग पुढं फास्टॅगवर चालवायची आणि त्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलेले त्याच्यावर ते चालवतील। आज ते पण मगाशी कोल्हापूर विमानतळावर होते परंतु मी पुण्याला आलो आणि ते दिल्लीला गेले। अशी सगळी पार्श्वभूमी आहे आणि ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या इतक्या नाजूक आहेत आणि इतक्या म्हणजे मनाला वेदना देणाऱ्या आहेत की त्या मी तुमच्या सगळ्यांच्या समोर विशद पण करू शकतो। दोन महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मागणी केली कुटुंबियांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या होत्या। एक त्याच्यात त्यांच्याकडे वेपनचे लायसन्स आहेत ते लायसन्स त्याबद्दल पण सांगितलेलं आहे। जे आमचे सीपी पुण्याचे त्यांच्या अंडर येणारा एरिया आहे तिथल्या एकाचं लायसन आहे जो चव्हाण ज्यांनी त्यांना रिव्हॉल्वर दाखवलं तो त्यालाही ताबडतोब पकडण्याच्या करता आता मी सीपीला इथनच फोन लावलेला होता। तिथं टीम वाढवायला सांगितल्यात आणि त्याचं पण डोकं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चाललेलं दिसते। ते मित्र परिवार दिसतंय। वेगळे वेगळे काही गोष्टी अशा आहेत की तिथं बोलू शकत नाही परंतु त्यांचे लांगे बांधे त्यांनी पण एका मुलीला डिवोर्स दिलेला आहे। त्यांची मुलगी काहीतरी 7 वर्षाची आहे। आता यांच्या परिवारामध्ये वैष्णवीची मोठी जाऊ ही पण तिच्या घरी माहेरी गेलेली आईकडं। तिनं पण मीडियाच्या अनेक चॅनलला कशा पद्धतीनं ही लोक छळत होती हे सांगितलेलं आहे। त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्ड वर घेऊन ह्यामध्ये पोलीस यंत्रणा अतिशय बारकाईनं सगळ्या गोष्टीचा उल्लेख करून ती केस इतकी स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करते की जेणेकरून ह्यांना सर्वांनाच अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झाली पाहिजे।